नमस्कार मित्रांनो, आपल्या आदिशक्ती सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या चॅनलवर आपण महाराष्ट्रातील सर्व नवीन सरकारी भरती, जॉब अपडेट, शासन निर्णय आणि महत्त्वाच्या बातम्या अगदी सोप्या भाषेत पाहत असतो। म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या आदिशक्ती सरळ सेवा या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढे येणाऱ्या सर्व भरती आणि जॉब अपडेट्सची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर मग आजची महत्त्वाची अपडेट पाहूया। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला येणार वेग। पुढारी विशेष गणेश खळदकर, पुढारी प्रतिनिधी, पुणे, पुढारी वृत्तसेवा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी शासनाने आता पावले उचलली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नवे पात्रता तसेच निकष जाहीर केले आहेत। त्याला महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या अटी सुधारणा 2026 असे संबोधण्यात येणार असून त्याच नियमांच्या आधारे भरती केली जाणार आहे। त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तब्बल 21 वर्षांनी वेग घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। राज्यातील माध्यमिक अनुदानित व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही। ही बंदी उठवण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला होता। त्यांच्या मागणीला 2021च्या सुधारित आकृतीबंधाने आधार मिळाला आहे, परंतु 2021चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहिले। त्यानंतर आता 2026मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया, नवे नियम आणि महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या अटी सुधारणा 2026 बनविण्यात आला आहे। त्यानुसार आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे निकष जाहीर। साधारण 3000 पदांची होऊ शकते भरती। राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे आहेत। तसेच ग्रंथपालांची 2118 पदे तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीचे 4685 पदे निर्माण होणार आहेत। सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2040 पदेही यातून निर्माण केली जाणार आहेत। या निर्णयाने अनेक पदे रिक्त असून येथे भरतीसाठी संधी आली आहे। पदभरतीसाठीचे नवीन निकष। कनिष्ठ लिपिक विद्यापीठीय कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदवी तसेच टंकलेखन विषयातील किमान वेग, शासनाने अधिकृत केलेल्या संस्थेकडून घेतलेल्या परीक्षेतील मराठी टंकलेखन प्रतिमिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखन प्रतिमिनिट 40 शब्द या गतीने प्रमाणपत्र। वरिष्ठ लिपिक नियमित सेवेतून कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता नि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीची पदोन्नती। प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता नि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीची पदोन्नती। ग्रंथपाल ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयातील पदविका आणि कोणत्याही शाखेची पदवी। प्रयोगशाळा सहाय्यक मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण। शिपाई मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावर